आहे ना ओलीच केली आहे मी. आता आता हे करून दाखवलं तुम्हाला. आधी एक करून दाखवते. त्यात धर एकदम गेली. थांब थांब एक मिनिट थांब. इधर फक्त क्या चाहते हो, कहना चाहते हो, देखो तो जरा. गोरी व्हायची मन टॅग धरगी. काय वाटतंय तुला? जेवढी मगाशी एनर्जी लावली तेवढीच मी आता लावली. तू गेली पुढे. आता काढू असं हे होत नाही स्वतःला हे नाही करू शकत. कंट्रोल नाही करू शकत ते. हे लाव. थोडं फील होतो. पुढे जायला ना म्हणजे हे नाही होत. साऊथ कोरियाला हा तिथे तयार साऊथ होते. कोरियाला पहाटे 3 वाजता सूर्य उगवतो. त्याची 6100 निगेटिव्ह आयन ह्याच्यावर घेतले जातात. किती? आपण बोलतो ना आपल्याला मासिक पाळी चिडचिडपणा होतो, पाय कंबर हे दुखतं, परत थकवा जाणवतो, फ्रेशनेस वाटत नाही, कामाला पण जाऊ वाटत नाही. तर हे सगळं त्याच्यामुळे. म्हणून ते ह्या पॅडला ह्या आत्मा बोलतात. चिप ह्या पॅडचा आत्मा एक प्रकारचा. आपण कसा आपला आत्मा आहे, आपल्या आत्म्याने हे केल्याशिवाय आपण डोक्याला हे दिल्याशिवाय हे करत नाही. तसं ही फक्त एक, आता ही ओलीच केली ना मी, फक्त एक थेंब तुमच्या युरिनचा, रक्ताचा, कशाचाही पडला की ऍक्टिव्हेट होऊन आपल्या शरीराला पूर्णपणे ऑक्सिजन. आणि त्या दिवसामध्ये मेन म्हणजे 5 दिवसामध्ये आपल्याला अंगातनं उष्णता जास्त बाहेर पडते. आणि ही जेली थंडावा ठेवते मेन म्हणजे. त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेस काही जाणवत नाही. आणि तिची शोषण्याची क्षमता एवढी आहे की ते आपल्याला जड, ते कसं 2 तासाने चेंज करायचं, जड आपल्याला वाटतं की भिजलंय पूर्णपणे, आपण काढून टाकू. मग हे आहे ते 12 तास चालतं. किती? 12 तास. आणि ह्याला बघा स्वच्छ भारत लोगो भेटलाय. हा लोगो कोणाला पण भेटत नाही, ठीक त्याच्यात नसतं. त्यावेळेस स्वच्छ भारत ह्याला आहे का तसं स्वच्छ भारत लिहायला भेटू शकत नाही. कारण काही होत नाही. आणि जरी तुम्हाला इचिंग, आता ह्याने इचिंग होतं, जागा लाल होती, रॅश अशी येतात, 5 दिवसानंतर खाज बीज येते, त्यांनी तसं काही सुद्धा होत नाही. आणि दुसरं हे पॅन्टी लाईनर, आपण बोलतो ना आपल्याला पाळी पण 2-2 महिने 3-3 महिने येत नाही, किंवा वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम असतो, कोणाकोणाला थकवा जाणवतो, कमी ब्लड जातं, जास्त जातं, कोणाचं खूप जास्त जातं. तर ह्याच्यासाठी पॅन्टी लाईनर हे काय आहे, हे पण एक छोटं पॅडच आहे. ह्याच्यात पण सेम तशीच प्रोसिजर आहे जशी ह्याच्यात आहे तशी, फक्त हे की ते आपल्या रुमालात आहे. ह्याच्यात पण तशीच चीज आहे, बरोबर. मग आपण हे कसं डेली बेसिसवर घ्यायचंय, हा डेली बेसिसवर घ्यायचं. आपण बोलतो ना आता ज्यांच्या प्रेग्नेंट, त्यांना प्रेग्नेन्सी राहत नाही तर काय बोलतात, पिशवी साफ करावी लागेल, डॉक्टर बोलतात ना. मग हे पॅड आपलं ते क्लीन करण्याचं काम करतं, आपली पिशवी क्लीन करण्याचं. जे पिशव्या इन्फेक्शन असेल किंवा काय गाठी, जसं आपलं पीसीओडी पीसीओएस, तुला पीसीओडी म्हणजे गाठीच असं सिस्टच आहे त्या दोन्ही साईडला, त्या क्लीन करण्याचं काम हे करतं. फक्त हिच्यावर एक युरिन थेंब, म्हणजे ही कशी ऍक्टिव्हेट होती, पाण्याचा थेंब पडला तसं. आणि जरी आपल्याला वाटलं की आपलं कोणाकोणाचं थेंब पडत नाही, तर आपण घ्यायचं, लावायच्या आधी एक टिपका जरी पाण्याचा टाकला त्याच्यावर आणि नंतर आपल्या पॅन्टीला लावून तो घेतला तरी चालतो. कारण की ते ऍक्टिव्हेट लगेच होते ना. कोणाकोणा आपण घ्यायच्या टायमाला जरी एक पाण्याचा टिपका 1-2 टिपके टाकले नंतर जर पॅन्टीला लावलं तरी ते ऑक्सिजन पुरवठा द्यायला चालू करते. म्हणजे जी पिशवी क्लीन करण्याचं काम करते ते हे करते. मग तुमची पाळी जी 3 महिन्याला, कोणाकोणाला 15-15 दिवसाला पण येते ना. आली 15-15 दिवसाला तर 15-15 दिवस ब्लड जातं, म्हणजे महिन्यातले 15 दिवस त्यांचे त्याच्यातच जातात.
मग ते पण हे काम व्यवस्थित करते की ज्यांना 15 दिवसाला येते त्यांची प्रॉपर महिन्याला करते, म्हणजे पाळी 21 दिवसाला आली पाहिजे ती तशी करते. ज्यांना 3-3 महिन्याला गोळी खाल्ल्याशिवाय येत नाही ती पण व्यवस्थित करते. आणि पीसीओडी पीसीओसी हे सगळं क्लीन करण्याचं काम हे करते. ह्याच्या बरोबर एक टॅबलेट आहे तिने वापरलेली, नाही आपल्याकडे. तिला पीसीओडीच होता ना, तिने ते वापरलेले. तिने तिला विचारली एक बॉटल तरी कम्प्लीट केली का तिने. अर्ध्या बॉटल मध्ये तिचा पीसीओडी क्लिअर झालाय. हे पॅड, दोन्ही पॅड आणि ती बॉटल डेट संपला मी फेकून दिली तिला, कारण ती लक्षात पण आली नाही, तिने खाल्ली नाही म्हणून मी बघितली पण नाही तिला. ती तशीच राहिली होती आणि बघितली की डेट जेव्हा संपली होती 3 वर्षानंतर मी बघितली तिला जेव्हा डेट संपली. म्हणजे एवढं फायद्याचं आहे. आणि आताच तुम्हाला तर जॉबला 8-9 तास बसावं लागतं. बाहेरचे बाथरूम हे यूज केल्यावर इंग्लिश टॉयलेट असतात त्याच्यामुळे तर जास्त प्रॉब्लेम होतो. आता त्याच्यासाठी हा आपला स्प्रे आपण बोलतो ना टॉयलेट वर गेल्यावर खाजेचा उष्णता काय उन्हाळी लागते, खाज येते, उन्हाळे लागते, हा फक्त स्प्रे मारायचा, असा हलवायचा, घुटले तर खूप झालं होतो ह्याने कमी होतो. इन्फेक्शन झालं डायरेक्ट वासामुळे त्या हा भीमसेन कापूर. कापूर. आता भीमसेन कापूर हा किती आयुर्वेदिक आहे की नाही. तुमची कितीही भयंकर उन्हाळे असू द्या, कोणाला कसं पाण्यातच कंटिन्यू बसावं लागतं, एवढी लागते नाही तर डॉक्टर कडे तरी जावं लागतं. पण तुमची कसलीही उन्हाळे असू द्या 1 मिनिटात क्लिअर करते. फक्त हे तुम्हाला तिथे मारायची. उन्हाळे लागले की मारा, नसली तुम्हाला उन्हाळे लागत तुम्ही बाहेर जाताय जॉबला तर सकाळी आंघोळ केली की मारून जावा. म्हणजे तुम्ही इंग्लिश टॉयलेट वापरलं काही वापरलं तर तुम्हाला ते इन्फेक्शन होणार नाही. रात्री झोपताना एकदा मारा, नो प्रॉब्लेम, काहीच तुम्हाला तो त्रास होणार नाही इन्फेक्शनचा याचा कशाचा, पूर्णपणे हायजेनिक आहे. म्हणजे हे फक्त मुलीसाठी बॉय साठी पण आहे. बॉयज साठी पण हे चालते. उन्हाळ्याचा त्रास हो हो मुलांना पण न्यायचं. आणि ह्यात मेन म्हणजे आयुर्वेदिक आहे. भीमसेन कापूर तर कापूर, माहिती आहे, आणि तो माहिती आहे. किती महाग आहे हे पण हो, आपल्याला माहिती आहे. आपण कापूर महाग वापरतो का तो, नाही का वापरत नाही, कारण तो आयुर्वेदिक पण एवढा महत्वाचा आहे आणि महाग पण तेवढाच आहे. आणि त्याचे साईड इफेक्ट पण तेवढे आपल्याला माहिती आहे पूर्णपणे. साईड इफेक्ट काहीच नाहीत त्याचे, म्हणून तो एवढा ह्याचा केलाय. मग ते तसं येते. मला सुद्धा कधी कधी घेते वापरायला हे, म्हणजे कसं